तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत, लवकर या। डायल 112 वर आलेल्या या आर्त कॉलने शिक्रापूर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हातात तलवार आणि खिशात धारदार चाकू घेऊन पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेत संभाव्य रक्तरंजित घटना रोखली। ही बाब पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गांभीर्याने घेतली। शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सुनील यशवंत शेंडगे हे 6 जुलैच्या रात्री डायल 112 वर कर्तव्यावर होते। मंगळवारी सकाळी 10:16 सुमारास साहिल खराबे याच्या मदतीचा कॉल प्राप्त झाला। कॉलमध्ये वडील तलवार घेऊन आई आणि मुलाच्या जीवावर उठल्याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शेंडगे यांनी वरिष्ठांना कळवून पोलीस कॉन्स्टेबल साळवे यांच्यासह तातडीने धानोरे तालुका शिरूर येथे धाव घेतली। अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिलं असता बाबासाहेब नामदेव खराबे वय 43 वर्ष हा पत्नी व मुलाला शिवीगाळ दमदाटी करत हातातील तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावत होता। क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं। आरोपीकडून सुमारे 30 इंच लांबीची तलवार आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(2), 351(3) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के पार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अधिकारी शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, पोलीस अंमलदार सुनील शेंडगे, नितीन साळवे, उद्धव भालेराव, प्रशांत गायकवाड, बापू हदगले, रोहिदास पारखे, मयूर कुंभार यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।